बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबई महापौर पदावरून सुरू असलेल्या शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सचे। त्यांनी त्यांचे नगरसेवक हे सांभाळून ठेवावेत हे विधान केलंय खुद्द एकनाथ शिंदेंनी। शिंदेंचं हे वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेला गर्भित इशारा असल्याचं बोललं जातं। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदाचा राजकीय सस्पेन्स हा आणखी वाढणार यात कोणतीच शंका नाही। मुंबईच्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिंदेंनी त्यांचे नगरसेवक ठेवलेत, मात्र यामागे फोडाफोडीची भीती नसून नगरसेवकांना मार्गदर्शन सुरू असल्याचा दावा शिंदेंनी केलाय। त्याबरोबरच हॉटेलमध्ये जाऊन नगरसेवकांची भेट घेतल्यानंतर शिंदेंनी त्यांना अनेक कानमंत्र देखील दिले। खरं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। महायुतीचा महापौर होताना काही जण नॉट रिचेबल असतील असा दावा करत शिवसेना नेते उदय सामंत यांनी नवा राजकीय सस्पेन्स निर्माण केलाय। त्याबरोबरच 2019 मध्ये जो उठाव झाला त्यातून काही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। या लोकांनी शिंदेंना सल्ला देऊ नये असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लगावलाय। आजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत। पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल। महापालिका निवडणुकांमध्ये मोठा फटका बसल्यानंतर आता अजित पवारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणनीती ही ठरवण्यासाठी बैठका घेतल्या। दौंड, इंदापूर, भोर, राजगुरुनगर अशा सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते बैठकीसाठी उपस्थित होते। सोबतच मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर यांनी देखील बैठकीला हजेरी लावली। सोबतच रोहित पवार देखील या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये अजित पवारांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याची माहिती आहे। गेली 25 वर्ष पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे, त्यामुळे तिथली सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे। म्हणूनच पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्रित लढण्याची शक्यता आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा कंबर कसली आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवारांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। पाईट आंबेठाण या जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आघाडी करू, ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावरती काँग्रेस लढणार असल्याची माहिती ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिली आहे। मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीनंतर सपकाळ बोलत होते। पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आहोत। जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे। जिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत। ही जी आमची असणारी पॉलिसी आहे ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ती कायम राहील। कोल्हापुरात भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांचे नेते समरजित घाटगे यांनी महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली, तर त्यांच्या प्रवेशाबाबत विचारणा केली असता पक्षप्रवेश ही केवळ टेक्निकल बाब असून लवकरच घोषणा होईल असं घाटगेंनी आगामी निवडणुका कमळ चिन्हावरती लढतील असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय। समजराजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्डमध्ये आलेले आहेत। प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल। इथून पुढची सगळी वाटचाल केली तर भाजप आता आमच्या मांडीला बसले होते आणि त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल। ते बीजेपीमध्ये प्रवेश करून बीजेपीचं नेते होणं एक टेक्निकल प्रोसेस राहिली ती होईल। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। यामध्ये खासदार उदयनराजे यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेच्या मसूद गटामधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत।
आधी झालेल्या निवडणुकांमध्ये कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजेंच्या शब्दाला मान देऊन विधानसभेच्या कराड उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे आता कुलदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली आहे. त्यावेळी आता उमेदवारी द्या नाहीतर गळफास द्यायला दोरी द्या अशी टिप्पणी देखील केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय. आता म्हणजे काय करते बाबा, आता मोठ्या गावाचा विषय संपला हा? आता तिकीट द्या नाही तर दोरी तरी द्या म्हणजे फसला पण आपण लढायचं महाराजांचा डोक्यावर. आता आपल्याला आपल्यासाठी ना महाराजांसाठी लढायचं. रस्ते कुठं जाते दोरी आणली नाही माझी बांधायची. साताऱ्यातील युतीबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मोठं विधान केलंय. साताऱ्यामध्ये युती झाली तर ठीक, अन्यथा प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय. त्याबरोबरच दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासह सर्वच पक्षांची जिल्ह्यामध्ये स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने लढण्याच्या तयारीमध्ये असून कोणीही थांबायला तयार नाही असं सांगत शिवेंद्रराजे भोसलेंनी स्वतंत्र लढतीचे स्पष्ट संकेत दिलेत. आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलंय, मग त्यावेळेला चर्चा होईल. पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला. कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे. निवडणूक आहेत, प्रत्येक पक्षाची ताकद आहे. भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारची आहे, मग सगळ्यांचीच आहे. मग काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापलं आहे. त्यामुळे शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे. चंद्रपूर महापालिकेत महापौर आणि गटनेते पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू झाली आहे. पक्ष निरीक्षकांसमोर वर्चस्व दाखवण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्येही चढाओढ सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी विजयी झालेल्या काँग्रेसच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलंय. त्याबरोबरच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील त्यांचे समर्थक नवनिर्वाचित नगरसेवकांना हैदराबाद इथे रवाना केलंय. महापौर आणि गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपुरामध्ये आल्यानंतरच हे सर्व नगरसेवक चंद्रपुरात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते हे नाराज झाले. म्हणून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या समर्थकांची समजूत काढली आहे. अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं, पण नुसतं वाटल्यानं तसं होत नाही. तुमच्या मनासारखा नगरसेवक पाहिजे असेल तर आतापासून काम करा असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. अपनी टोटल उससे ज्यादा होती है तो मेरा काहे कोट जाएंगे, मगर अपने लिखी हुई टोटल कम है. अब कोई तो भी हवा में बाकी लोग आए ऐसा कर दिया. अब बात रही कि अभी जैसे कोई बोल रहे थे हमको यही नगर सेवक चाहिए. जी सर, हमको ये ऐसा कभी चाहिए, ऐसा नहीं होता. बहुत लोगों को मैं भी मंत्री चाहिए, इसलिए मैं नहीं हो सकता. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांना भावनिक आणि प्रेरणादायी संदेश दिलाय. हा पराभव अंतिम नसून भविष्यातील संघर्षासाठी आत्मपरीक्षणाची संधी असल्याचं प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलंय. तर निवडणुकांदरम्यान बलाढ्य, धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर, त्याबरोबरच धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. जिल्हा परिषद निवडणुका तोंडावरती असताना बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार संगीता ठोंबरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. ठोंबरेंच्या प्रवेशामुळे केज तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद ही वाढली. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली. मात्र नाशिकच्या मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीनं एमआयएमची ही घोडदौड अवघ्या 21 जागांवरती रोखली. मालेगावात इस्लाम पार्टीनं 35 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली. मुस्लिमांचा पक्ष म्हणून आरोप झालेल्या इस्लाम पार्टीनं हिंदू आणि दलित यांना उमेदवारी दिली, तसंच ते निवडून देखील आले. मालेगांव महानगर पालिका इलेक्शन हुआ, रिजल्ट सामने आया. हमें हमारी उम्मीदों से कम सीटें मिली, लेकिन फिर भी अल्हम्दुलिल्लाह आज हम इस पोजीशन में हैं
21 सीटें मिलने के बाद कि हमारे लिए कई ऑप्शन हैं। मेयर बनाना हमारी तरजीहात में था, लेकिन मेयर बनाने के लिए जो सीटें दरकार थी, आज हमें उतनी सीटें नहीं मिली। एमआईएम के सेकंड टर्म आमदार है, सेकंड टाइम निवड़ के आए और यहाँ पर विकल्प है, पर्याय व्यवस्था यहाँ पर मेरे जैसे कार्यकर्ता है। जो एमआईएम जो जातिवाद पक्ष है उसको हम यहाँ पर यहाँ की जनता को हम जागरूक करते हैं। तो एमआईएम क्या है, तो इसके लिए यहाँ पे विकल्प है, यहाँ पर्याय व्यवस्था है। इसके लिए यहाँ पर हमने एमआईएम को ब्रेक किया, रोका हमने। हम 35 पे गए, वो 21 पे आ गए। भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 17 मध्ये भव्य विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीमध्ये विजयी उमेदवार संतोष शेट्टी, सुमित पाटील, नंदिनी गायकवाड, रजिता कोंडा यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक हे सहभागी झाले। पद्मनगर येथील राम मंदिर दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली। ढोल ताशे, डीजे आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह रॅलीमध्ये भाजप जिंदाबादच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमला। या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। राज्यात 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीमध्ये 42,000 मतं हे नोटाला पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या महापालिकेतून एकूण 11,26,400 मतदार नोंदणीकृत होते। यापैकी 6,43,427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। या महापालिकेमध्ये एकूण मतदानाची टक्केवारी ही 57.12 इतकी नोंदवली गेली। यापैकी 42,207 मतं नोटाला पडल्यामुळे मतदारांच्या नाराजीचं चित्र हे स्पष्ट झालं। कल्याण पूर्वे भागातील कैलासनगर परिसरामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। अंबादास कांबळे असं जखमी कार्यकर्त्याचं नाव असून किरण पावशे या व्यक्तीनं मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। किरण पावशे हा महापालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे। हा म्हणून मला मारलं, तुला खलास करायला जाईल असं तसं बोलत होता। नाव काय? किरण पावसे, किरण पंडित पावसे त्याचं काय नाव। मागणी तुमची? कारवाई झाली पाहिजे. कारवाई मी मला बोलवून घेतलं त्यांनी, मला मारहाण केली। मी त्याला धक्का मारला माझा जीव वाचवण्यासाठी। पाठीमागून त्यांनी लोकांनी फायटर होता, त्यांनी काढला त्याच्यातून मारला। कोपरखैरण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय व्यक्तीला मारहाण केली आहे। निवडणुकीच्या निकालानंतर सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या व्यक्तीने राज ठाकरेंची टिंगल उडवली होती। यावरती राग व्यक्त करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली। नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापलं असून शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। उपनगराध्यक्षपदी मुलगा प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्यात आली। या वादातून शिरीष चौधरींच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि दरम्यान अटकेनंतर चौधरी यांची प्रकृती ही बिघडल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावरती आहेत। जागतिक गुंतवणूक परिषदेच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यावरती राज्य सरकारचा भर असणार आहे। तर पुढील 5 वर्षांमध्ये विकसित राष्ट्रांच्या राजधान्यांपेक्षा मुंबई प्रगत दिसेल, अशी प्रतिक्रिया ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री बोलत होते। ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय, आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत। आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे। थायलंडमध्ये बास्केटबॉल लीग सुरू झाली आहे। या स्पर्धेमध्ये खासदार सुप्रिया सुळेंचे चिरंजीव विजय सुळे
सीएनएक्स ऑरिओन या संघाकडून खेळत आहेत. बास्केटबॉलची ही स्पर्धा शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे पाहतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. दरवर्षी थायलंडमध्ये वॉरियर्स लीग थायलंडचे आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू हे सहभागी होतात. बास्केटबॉल खेळाडूंमध्ये मानाचे समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये यंदा विजय सुळे हे सहभागी झाले. अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन हे दुसऱ्या दिवशी देखील सुरू असताना वजन काट्यामध्ये तफावत ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चा न करता ते निघून गेल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शिवतारेंनी सर्व आरोप फेटाळत कारखान्याची बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचल्याचा आरोप केलेला असून बदनामी करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला. इथे कारखानाच होऊ नये या प्रस्थापितांची त्यांचं ते स्वप्न होतं आणि गेले 40 वर्ष शेतकऱ्यांना लुटणे हेच ते करत होते. दरबारी राजकारण गव्हाणीमध्ये अँगल टाकला गेला आणि तो अँगल पूर्ण जर माझा 2.5 दिवस कारखाना बंद राहिला, परत एकदा अँगल टाकल्यानंतर तो त्या गव्हाणीच्या पूर्ण कन्व्हेअर मध्ये अडकला. सगळा कन्व्हेअर डिरेल झाला. ते करायला परत आम्हाला एक दिवस म्हणजे 2 वेळा अशा प्रकारचा घातपात करण्याचा प्रयत्न यांनी केला. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी पाहणी केली. यावेळी प्रशासनाला आदेश देताना आवश्यक त्या ठिकाणी होमगार्ड नियुक्त करण्याचे आदेश दिले. या होमगार्डचा पगार आपण देऊ असं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी सुजय विखे पाटलांनी खासदार निलेश लंकेंवरती अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर तीच भूमिका माझी आहे. आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत.